संपूर्ण देशात जेनझींकडून म्हणजेच युवकांकडून आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनानंतर मुंबई आणि मुंबई MMR रिजनमध्ये बॅनरबाजी ही करण्यात आलेली आहे आणि या बॅनरमधून आपण म्हणतो नागरिकांचं लक्ष वेधलं जात आहे। आता मी दादर परिसरामध्ये आहे। सिद्धिविनायक मंदिर माझ्या बाजूला आहे आणि या सिद्धिविनायक मंदिराच्या समोरच आपण बघू शकता या ठिकाणी बॅनर देखील लावण्यात आलेला आहे आणि हा बॅनर संपूर्ण दादर परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। या बॅनरमध्ये आपण बघतो शिक्षणाचा मान, भारत सरकारचा सन्मान, मी विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहे, मी भारत सरकारचा सन्मान करतो, मी जेनझी आहे, मी दोघांच्याही बाजूने आहे, मी सरकार विरोधी घोषणांचा भाग होणार नाही। या ठिकाणी या बॅनरमध्ये लिहिलं गेलेलं आहे। सोबतच या ठिकाणी आपण बघू शकता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे आणि विद्यार्थी यांचा फोटो या ठिकाणी या बॅनरवरती छापण्यात आलेला आहे। तसंच महत्त्वाचं म्हणजे या बॅनर मधून सरकार आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी असल्याचा अक्षय करत राष्ट्र प्रथम नाऱ्याचाही बॅनरमध्ये उल्लेख हा करण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे उद्या बँड्रा येथे कार्यक्रम पार पडणार आहे आणि या कार्यक्रमामध्ये RSSचे प्रमुख मोहन भागवत हे या ठिकाणी असणार आहेत आणि त्यांच्यासोबत जेनझीज हे देखील या ठिकाणी असणार आहेत। मोहन भागवत जेनझी यांना मार्गदर्शन करणार आहेत। बँड्रा येथे संध्याकाळी हा कार्यक्रम सुरू होणार आहे आणि या ठिकाणी RSSचे प्रमुख मोहन भागवत हे जेनझी यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। त्यामुळे या आंदोलनानंतर आता कशा प्रकारे मोहन भागवत देखील मार्गदर्शन करतील जेनझींना हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण या बॅनरमधून सर्व नागरिकांचं लक्ष हे वेधलं जात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील मोरेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।